मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? केशर पर्वत नावाचा एक डोंगर एका निवृत्त महाविद्यालयाच्या प्राचार्याने आपल्या निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम खर्च करून, आपण स्वतः राबून कष्ट करून तो संपूर्ण 22 एकराचा डोंगर हा पूर्ण हरित अशा पट्ट्यामध्ये किंवा घनदाट जंगलामध्ये बदलवून टाकलेला आहे. मित्रांनो, मध्य प्रदेशातील महो या भागातील जमील नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये केशर पर्वत नावाचा एक उजाड डोंगर, एक 22 एकराचा हा डोंगर, हा पर्वत अक्षरशः वृक्ष, उजाड, त्याच्यावर गवतसुद्धा उगत नव्हतं, अशा पद्धतीने उजाड ओसाड असा हा डोंगर पडून होता. एक निवृत्त प्राचार्य ज्यांचं नाव श्री गर्ग असं होतं, त्या व्यक्तीने हा डोंगर आपल्या कष्टाने हरित पट्ट्यात किंवा हरित अशा संपूर्ण चेहरामोहरा आहे किंवा असेल अशा पद्धतीने त्याची रचना करायचं ठरवलं आणि ही व्यक्ती कामाला लागली. आता तो डोंगर कोणाच्या मालकीचा होता, त्याच्यावर कोणाची मालकी होती याचा शोध घेणं क्रमप्राप्त होतं. तर गावकऱ्यांनी त्यांना सल्ला दिला की हा डोंगरच तुम्ही विकत घ्या आणि हा डोंगर उजाड आहे, विस्तीर्ण आहे, त्याच्यावर काही उगवत नाही, तर तुम्ही तिथं काम करा. तर ह्या गर्ग महाशयांनी तो डोंगर आपल्या मुलाच्या मदतीने 70 लाख रुपयाला, त्याची जी जमीन आहे ती 70 लाख रुपयाला, आपल्या मुलाकडून काही रक्कम मिळाली, आपली बचतीची काही रक्कम होती, ती सगळी रक्कम खर्ची घालून त्यांनी तो डोंगर विकत घेतला, ती जमीन विकत घेतली आणि त्यांनी 2015 साली तिथं काम करायला सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला तिथे साधारण 50,000 झाडं लावायचा संकल्प सोडला होता. त्यांनी झाडंसुद्धा कोणती लावली, तर झाडं लावण्याआधी त्यांना झाडांना जगवण्यासाठी पाण्याची सोय करणं गरजेचं होतं आणि अशी झाडं लावायची की ज्यांना पाणी कमी लागेल आणि जी चांगलं असं उत्पन्न देऊ शकेल, अशा पद्धतीचा झाडांचा त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. हा जो डोंगर आहे केशर पर्वत, हा उजाड ओसाड होता, तिथं पाण्याने थांबत नव्हतं, तिथं पाणी बाहेरून आणावं लागण्याची गरज होती. हा उजाड, उनाड आणि निष्पर्ण असा डोंगर, तिथं सावली नाही, तीव्र उतार आहे, पाणी थांबत नाही. तर ह्या डोंगरावर नैसर्गिक पाणी नसल्यामुळे, नैसर्गिक पावसाचं पाणी थांबत नसल्यामुळे ह्या माणसाने त्या डोंगरावर खालच्या भागातून पाईपलाईन करून डोंगरावर पाणी चढून नेलं. 50,000 रुपये त्यांना महिन्याला खर्च यायचा पाणी डोंगरावर नेण्यासाठी. तिथं त्यांनी डोंगरावर कृत्रिम तलाव तयार केला आणि खालून नेलेलं पाणी ते वर साठवू लागले आणि या पद्धतीने त्यांनी तिथे पाण्याची सोय केल्यानंतर झाडं त्यांनी कुठून आणली, तर ऑलिव्हची झाडं स्पेनमधून आणली, ड्रॅगन फ्रूटची झाडं थायलंडमधून आणली, खजुराची झाडं मेक्सिकोमधून आणली, ॲव्हॅकॅडोची झाडं लॅटिन अमेरिकेतून आणली, केशराची झाडं काश्मीरमधून आणली आणि इतर ज्या औषधी वनस्पती आहेत त्या भारतभरातून गोळा केल्या आणि त्यांची लागवड केली आणि त्यांना त्या तलावातल्या पाण्याने ठिबक सिंचनद्वारे पाणी देऊ केलं आणि ह्या ठिबक सिंचनाद्वारे पाणी देऊन त्यांनी झाडं जगवायला सुरुवात केली. 2015-16 त्यांनी ह्या सगळ्या रोपट्यांची काळजी घेतली, ती रोपटी वाढू लागली आणि 2019 कसं कोण जाणे, पण त्या डोंगरावर आग लागली का लावली कुणी समाजकंटकाने, त्यांची 1000 झाडं जळून गेली. परंतु ह्या निवृत्त प्राचार्याने, जो महाविद्यालयाचा निवृत्त प्राचार्य होता, त्याने हार मानली नाही. त्याने जीवनामध्ये प्राचार्य, शिक्षक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक ही पदं सांभाळलेली होती. त्याला मुलांना जपण्याचा अनुभव होता.
त्यांना विद्यार्थ्यांना जपण्याचा, त्यांच्यावर संस्कार करण्याचा अनुभव होता. तोच अनुभव इथं कामी आला आणि झाडं जळाली तरी त्याने हार मानली नाही. पुन्हा वृक्षारोपण केलं, पुन्हा झाडं लावली आणि त्याने त्या झाडांना ठिबक सिंचनाचं पाणी देऊन त्याने ती झाडं जपली, वाढवली, सिंचन केलं, पुन्हा रोपणाचं क्षेत्र वाढवलं आणि त्याने तो संपूर्ण केशर डोंगर 22 एकराचा परिसर हिरवागार केला. त्या डोंगरावर पाऊस पडल्यानंतर त्या डोंगरावर पाणीसाठा वाढायला लागला. त्या डोंगरावरच्या कृत्रिम तलावात पाणीसाठा वाढायला लागला. 50,000 झाडं त्या झाडांनी माती धरून ठेवली. माती धरून ठेवल्यामुळं मातींनी मुळं आणि पाणी धरून ठेवली. त्यामुळे त्या परिसरामधला भूजल साठा वाढू लागला, तो वर येऊ लागला आणि जमिनीमध्ये ओलावा वाढू लागला. जमिनींची पाणी धारण करायची क्षमता वाढू लागली. भूजल साठा वाढू लागला. कूपनलिका ज्या पूर्वी कोरड्या पडायच्या त्या कूपनलिकांचं पाणी भूजल वर यायला लागलं. पाणी पातळी वाढली आणि अशा पद्धतीने ह्या पठ्ठ्याने ज्यांना आपण नमस्कार करायला हवा, जे ज्येष्ठ आहेत, जे श्रेष्ठ आहेत, ज्यांनी आपल्या कृतीने, आपल्या कामाने सगळ्या समाजापुढे आदर्श ठेवला आणि ह्या आदर्शातून त्यांनी तो संपूर्ण डोंगर हिरवागार केला. त्या हिरव्यागार डोंगरावर वृक्ष वेली बहरल्या, पक्षी येऊ लागले. तिथली जी इकॉलॉजी होती, त्या इकॉलॉजी म्हणजे तिथला जो जैविक अधिवास होता तो समृद्ध होऊ लागला आणि तिथली जी हायड्रोलॉजी होती, पाण्याचा प्रवाह जमिनीखालील आणि जमिनीवरील तो निर्माण झाला आणि तिथे वृक्ष वेली, तरू, लता, पक्षी आणि इतर जे जैविक घटक आहेत त्यांची समृद्धी तिथं वाढू लागली. इकॉलॉजिकल रिस्टोरेशन झालं, त्याच्यानंतर हायड्रोलॉजिकल रिस्टोरेशन झालं आणि तो सगळा डोंगर केशर पर्वत 22 एकराचा हा समृद्ध आदिवासामध्ये बदलला गेला. तेव्हा ह्या अशा अनेक कथा आपल्या देशांमध्ये होतात की जिथं निष्पर्ण पडीक अशी जमीन लागवडीखाली आणून लोक तिथे हरित अधिवास निर्माण करतात. तर ह्या श्री गर्ग यांना या कामाबद्दल आपण त्यांना अभिनंदन करूया आणि त्यांना नमस्कार करूया आणि त्यांच्याकडे आशीर्वाद असा मागूया की आम्हालाही समाजात अशी प्रेरणा मिळो, काम करण्याची सदप्रवृत्ती मिळो, जेणेकरून आम्हीसुद्धा अशा शुष्क, वैरान, विस्तीर्ण पडलेल्या वाळवंट डोंगरांना हरित पट्ट्यात बदलवू आणि बदलण्यासाठी प्रेरित होऊ, प्रोत्साहित होऊ आणि असंच काम आम्ही करत राहू. अशा प्रकारचा आशीर्वाद आपण त्यांना मागूया. श्री गर्ग यांना आपण नमस्कार करूया आणि तुम्हालासुद्धा अशा ह्या उपक्रमांबद्दल, अशा ह्या समाजासाठी, पर्यावरणासाठी झाडं, लता, वेली आणि जलसंधारण, मृदसंधारण यासाठी काम करण्यासाठी कटिबद्ध होणाऱ्या लोकांबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. अशा वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी माझा चॅनल आहे तो लाईक करा, शेअर करा, तो सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ पाहत जा, माझे रील पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा. मला फॉलो करायला विसरू नका आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ मी घेऊन येत असतो. माझ्यासोबत जोडलेले राहा. अनवट वाट हा माझा चॅनल आहे, त्याच्याशी जोडलेले राहा आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहत जा अशी मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. माझे रील आणि माझे व्हिडिओ आपल्या आप्तजन, स्नेहीजन, नातेवाईक या सगळ्यांपर्यंत पोहोचवा. त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि फॉलो करायला सांगा अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.